आज जिल्हा परिषद निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर साधारण 10 वाजताच्या आसपास मला एक फोन आला आणि फोन आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की स्वराज्य हॉटेल जे मोहोळचं पुणे सोलापूर रस्त्यावरचं एक हॉटेल आहे मोहोळमधलं ढाबा आहे, त्याच्या बाहेर रस्त्यावर त्या ठिकाणी EVM आहेत असं मला त्या ठिकाणी फोनवर सांगितलं. ताबडतोब त्या ठिकाणी आलो तर त्या ठिकाणी संबंधित EVM या त्या ठिकाणी रस्त्यावर असल्याचं निदर्शनाला आलं. ताबडतोब आम्ही पोलिसांना, जिल्हाधिकाऱ्यांना आणि संबंधित आरो ऑफिसरला त्या ठिकाणी कळवलं. आरो मॅडम पण ताबडतोब त्या ठिकाणी आल्या. तिथं आल्यानं खूप मोठा जमा झाला आणि त्याच्यामध्ये एक अशी शंका निर्माण झाली की EVM ही एवढी सुरक्षित वस्तू आहे, ती अशी बेवारस अशी कशा काय पद्धतीनं बाहेर आली. तर त्याच्यामध्ये असं समजलं की त्या राखीव EVM मशीन आहेत आणि त्या माझ्या स्वतः मी जिथून निवडणूक लढतो आहे कुरुल जिल्हा परिषद मतदारसंघ, त्या मतदारसंघातल्या त्या EVM होत्या. त्यामुळं शंका त्या ठिकाणी आणखी वाढली आणि त्याच्यामध्ये आता ठीक आहे, अधिकारी असं सांगतायत की ते राखीव असलेल्या EVM आहेत. राखीव जरी असल्या तरी EVM म्हणजे एक प्रकारे रिझर्व्ह बँकेचं नोटा छापायचं मशीन जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं ते महत्त्वाचं असतं. ते कुठंही त्या ठिकाणी बाहेर अशा पद्धतीनं ओपन प्लेसला किंवा खाजगी जागेवर आढळून येणं हे गंभीरच आहे. त्याला या सगळ्या यंत्रणेला 0 एरर अपेक्षित असतो. परंतु जे काही घडलं ते सगळ्यांच्या समोर आहे. यामध्ये आम्हाला काही कोणाला दोष द्यायचा नाही, परंतु EVMच्या संदर्भानं अगोदरच खूप शंका उपस्थित केल्या जातात. त्यामुळं जे EVM मशीन जे आहे ते त्या बॉक्समध्ये आहे आणि आम्ही ते आमच्या ह्याच्या ज्या ॲक्च्युली मतदान केंद्रावर ज्या EVM मशीनवर मतदान झालं त्याचा जे नंबर असतो, सिरियल नंबर, तो आम्ही ऑलरेडी नोट केलेला आहे. तो सिरियल नंबर आणि या EVM मशीनचा सिरियल नंबर हा निश्चितपणे वेगळा आहे, परंतु ते वरच्या बॉक्सवर तो नंबर असतो आणि बॉक्सच्या आतमध्ये मशीन आपल्याला ते बघायला ते सील तोडता येत नाही. त्यामुळं संबंधित EVM मशीन आता परत एकदा तिथून आणून पंचनामा करून या ठिकाणी ज्या गोडाऊनमध्ये सगळ्या EVM मशीन ठेवलेल्या आहेत तिथे एक स्वतंत्र खोलीमध्ये CCTV कॅमेऱ्याच्या याच्यामध्ये त्या ठेवलेल्या आहेत आणि त्यालाही सील केलेलं आहे. आता हे बघायचं याच्यामध्ये की आतमध्ये जे मशीन आहे बॉक्सच्या आतमध्ये, त्या मशीनमध्ये वरचा बॉक्स आणि आतल्या मशीन त्याचे नंबर हे सेम आहेत का हे बघावं लागेल. आणि त्या मशीन ज्या वेळेला बाहेर पडल्या म्हणजे कस्टडीतच आल्या नाहीत, त्या दरम्यानच्या काळामध्ये त्या मशीनमध्ये काही छेडछाड झाली का हे तपासावं लागणार आहे.